मुंबईमध्ये कांदिवली पश्चिम लिंक रोडवर लालजीपाडा परिसरात हॉटेलला आग लागल्याची सध्या माहिती मिळते। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 ते 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या। आग आटोक्यात सध्या आणण्यात यश आलंय। घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, ही जेव्हा आग लागलेली होती त्यावेळी आपण हे दृश्य बघू शकतोय। आग सध्या आटोक्यात आलेली आहे, मात्र ही आग लागण्यामागचं कारण समोर आलं आहे का? काल रात्रीची संपूर्ण ही घटना आहे। कांदिवली पश्चिम लिंक रोड वरती असलेल्या लालजीपाडा परिसरामध्ये एका हॉटेलला ही आग लागलेली आहे आणि या आगीची माहिती मिळताच त्याच्यावरती अग्निशमन दलाने आग आहे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ही आग आतापर्यंत आटोक्यात देखील आणण्यात आलेली आहे। परंतु ह्या आगीचं तुटतं कारण तरी शॉर्ट सर्किटमुळे असल्याचं पुढे आलेलं आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र हॉटेलचं या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते झालेलं आहे। आतापर्यंत अधिकृत माहिती कुठली आलेली नाहीये। या आगीमधून ही आग नक्की कशामुळे लागलेली होती, शॉर्ट सर्किट हे पहिलं कारण कळत आहे। परंतु अग्निशमन दलाने याच्यावरती आगीवरती नियंत्रण आहे ते मिळवलेलं आहे आणि सर्व बाकीचं साहित्य आहे ते आता हॉटेलमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे। हॉटेलचे फक्त कामगार आहेत तर तेच आतमध्ये या ठिकाणी उपस्थित होते। परंतु आग लागल्याची माहिती मिळाल्याच्या नंतर ते देखील सर्व कर्मचारी हे हॉटेलच्या बाहेर आले आणि अग्निशमन दलाने आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुण्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते। भारतीय विद्यापीठ परिसरात गुंडांचा सध्या हैदोस बघायला मिळतोय। हॉटेल चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। हॉटेल चालक यामध्ये वाचलाय, मात्र दुचाकी त्याची संपूर्णपणे जळून खाक झाली आहे। याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत। पुण्यामध्ये ही घटना घडलेली धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। भारतीय विद्यापीठ परिसरात गुंडांचा हैदोस। खरं तर हॉटेल चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र यामध्ये हा जो मालक होता तो थोडक्यात वाचलेला आहे। मात्र त्यामध्ये ही दुचाकी संपूर्णपणे जळून खाक झालेली आहे। ते दृश्य आपण बघू शकतोय।